सूर्यप्रभे समविमान करोनी विचरता गगन भास्करे क्षोभोनिया जान ऋषी आश्रमी विमान पाडिले. असं मला श्राप का बसला? मी अप्सरा असती देव लोकात स्वर्ग लोकात असणारे खाली येण्याचं कारण काय? विमानामधून सहजासहजी जे असणारा विशांततेनं बसून प्रवास करीत होते, पण त्याच्यामध्ये सूर्यानं पाहिलं आणि त्या सूर्याच्या ह्याच्यामधून जे असणारं तिथून जे लात मारले ते येऊन कुठं पडलं ते विमान? एका ऋषीच्या आश्रमामध्ये पडलं. कोणते ऋषी होते का? तेने क्षोभले मुनीश्वर क्रोध चढले दूरधर न विचारीशी पात्रा पात्र कामाचार विचारसी. आता ते ऋषीचे त्या ठिकाणी गुंफा अरण्य वनामध्ये सारे जण बसलेले असताना त्यांच्यामध्ये एकदम हे अप्सरेचं विमान पडलं. पडल्यानंतर तिनं पाहिलं हे तपस्थ ध्यानस्थ असणारे ऋषी लोक. त्यांनी जे असणार विचार केला, जे ध्यानस्थ होते त्यांनी डोळे उघडले, बघितलं सारा अंधारामध्ये काय दिसना, सारे झापलेलेच आहेत तर उघडते कोण? पण त्या ठिकाणी त्यांनी उघडलं आणि लगेच म्हणजे चांडाळने पापीने तू काय केलीस? अगं पात्र अपात्र कुठं पडावं कुठं जावं कुणापाशी यावं तुला कळलं कसं नाही? असं त्या ऋषी लोकांनी त्या अप्सरेला बोलायला सुरुवात केलं. महाग्रह जैसा कोणी येऊनी झोंबे दाटुनी तैसी आलीशी दाहोनी अप्सरा लक्षणी पापिनी. ईश्वर चिंतनामध्ये आमचं सार्थक उद्धाराला यावं म्हणून इथं बसलेला आणि तू काही विचार केला नाहीस, उन्मत्त झालेले आहेस, माझ्यासारखं कोण नाही असं तुला वाटत आहे म्हणून तू एकदम घारीन जशी आकाशामधून खाली शिकार बघून झेप घालते आणि वर उड्डाण मारते. याप्रमाणे तू वरून अचानक धावून येऊन या आमच्या समोर साऱ्याच्या याच्यामध्ये पडलीस का? ग्रहा ऐशी धावसी ते तू महाग्राही होसी ऐशे शापिले वेगेशी तेने ग्रहात्वासी पावले. त्या ठिकाणी त्या वेळेस त्या ऋषी लोकांनी म्हणलेले आहेत की हे असणारी घारी सारखी पळत आलीच, लातरवाणी इथं पडलीस, तू केलीस ती केलीस, पण त्या ग्राहीसारख्या असल्यामुळे तू घारत होतील आणि तिथं पडशील आणि या ठिकाणाहून जाऊन तुझा काय होईल पुढे ऐक म्हणताय. त्याशी होनी शरणांगत म्या प्रार्थिले हे ते महंत रवीशी म्या केले उद्दत दंड तदर्था मज जाहला. असं अशा वेळेस त्या ज्या असणाऱ्या अप्सरेनं म्हणायला सुरुवात केली विद्वन्मालेने ना, महाराज माझ्याकडून अन्याय घालाय, गुरुवर तुम्हाला ओळखीलं नाही, पण मी त्या सूर्याच्या आहे ना ज्या ह्याच्यामध्ये जे आले आणि त्याच्या धुंदीमधून मी इथं खाली पडले, बरोबर मला शाप लागला, अगदी योग्य आहे आणि त्याच्या हे आहे, पण झाले ते झालंय, माझ्याकडून अन्याय झाला, चुकले, मी शरणागत केले, पण मला एक करा, माझ्या जीवनामध्ये उद्धार होण्यासाठी काही तर करावं लागेल, तुमचा मी मार्ग सोडित नाही अशी ग्राहीनं प्रार्थना केल्यावर उशाप दिलेला आहे कोणता? साधूशी जो करी छळण अथवा करी उद्धतपण किंवा करी जो हेळण तात्काळ पतन तो पावे. कुणीही असो, जो साधू संतांची निंदा करतो, जो त्याच्याशी कुटुंबाने बोलतो वागतो, त्याच्याविषयी वाईट असे बोल बोलून दाखवितो, त्याचा जर श्राप बसला तर त्याला कधीही जिंदगीमध्ये बरोबर जीवन जगता येणार नाही. इतकं जे असणारं साधू संतांची पावर, त्यांची भक्ती, त्यांची ताकद जास्त असते. अशाच प्रकारचे हे जे असणारे साधू संत संन्यासी जे असणारे वनामध्ये बसणारे आणि त्याच्यामध्ये ह्या घारीला श्राप बसलेला होता. नवती पुराणीच्या कथा माझा अनुभव प्रत्यक्ष आता जे उपेक्षिती साधू संता त्याशी खस्ता रोकडी. बरोबर आहे, मी फक्त ऐकी होते, म्हणत होते, खरं काय खोटं काय माझा बी विश्वास नव्हता, पण कसं झालं महाराज, मला प्रत्यक्ष अनुभवात आलं, मला जे असणारा श्राप बसला होता, आजपर्यंत पडले आणि पडून या ठिकाणी त्यात उद्धार झाला, शिक कळून चुकला, माझा उद्धार झाला, मग इतराचा का होऊ शकत नाही
असं असणारा बोलायला सुरुवात केला. ऐशे विनविता ऋषी जन तीही होनी प्रसन्न मज दिधले वरदान तुझे उद्धरण हनुमंते. असं इतक्या प्रकारचं त्या असणाऱ्या अप्सऱ्याला देखील परिणाम झाला. काय माझ्या हातून चुकलं, काय मी आयुष्याचं वाटुळं केलं, काय मी अभागी आहे, इतक्या दुःखामध्ये पडलेली असणारी आणि त्या साधू संतांची विनवणी केल्यामुळं ते साधू संत जितके कठोर तितके मायाळू, लोण्यासारखे मऊ आणि वज्रासारखे कठीण असतात बरं का. पण कठीणत्व घालून मऊपणानं जर राहणं तर त्याची प्रसन्नता मिळते. हीच प्रसन्नता त्या ऋषी लोकांनी ह्या असणाऱ्या अप्सऱ्याला दिली आणि तुला उत्साप हनुमंतापासून होईल असं म्हणून सांगितला. तू राहुनी जळवाशी धरिशी कपीच्या पायासी स्पर्श होता सज्जनाशी तेने उद्धरसी सत्संगे. इतकं सांगायचं कारण एवढंच आहे, सज्जनाची साधूची कुणाची संगत जर ठरली आणि त्या ठिकाणाहून उद्धार होतो, जीवनाचं सार्थक घडतं. म्हणून मी जे असणार या ठिकाणी ग्राही होऊन पडशील म्हणून मला सांगितलं आणि तुम्ही अचानक आला. किती एक असणारे वर्ष गेले, तुम्ही येणार ही मला खात्री होती. याच भावनेनं मी या पाण्यात पडलेले होते, पण आता आलात म्हणून माझा उद्धार झाला, म्हणून माझा विश्वास या असणाऱ्या शब्दावर बसलेला आहे. सतसंगास्तव पायी संसार तरती ते देही इतर शाप बापुडे काही मुक्त होई जय सतसंगे. संतांच्या संगतीमध्ये मुक्त कसं होतं, संतांच्या संगती मनोमार्ग गती येईन अशा प्रकारचे असणारे आणि त्या ठिकाणी जे असणारे संतांची जर संग केला तर जे असणारे आणि मनाच्या मागे गेला तर आयुष्याचं वाटोळं होतं आणि संघ धरला आयुष्याचं नव्ह कल्पन तिचं त्याचं बरं होतं. म्हणजे मोक्ष प्राप्तीच्याच जागेला जाऊन बसतं. पुनरपी जन्म नाही, पुनरपी मरण नाही. पण संघ धरा, संत ओळखा, त्याचा संघ करा, पण त्याचा संघ करून आपल्याही जीवनाचं सार्थक करून घ्या. असं ग्राहीचा अनुभव आला म्हणून माझं लय कल्याण झालं म्हणते. तै पासोनी मी येथ वर्ष अयुत अयुत होते मी तुझी वाट पाहत झाले निर्मुक्त तुझे आजी. अहो मी तुमच्या संगतीनं क्षणाची संगत झाली, तुमची माझी निश्चित स्पर्शाची, म्हणून मी उत्तराई झाले, माझा हे संपला. पण मी किती वर्ष इथं होते, 10 20 100 200 500 नाही, आयुक्त ना आयुक्त असे कितीतरी युग गेलेत युग, तरी पण मी इथं आहे. कशी वाचली असेल काय माहित आहे, पण अवतार रूपानं त्या ठिकाणी आलं. तिचं पाप आहेच, ते पाप काय चुकलंय आणि इतकी तुझ्या असणाऱ्या रस्त्याची वाट बघत बसले आणि ती काळ मला आता आला म्हणून माझा उद्धार झाला. जन्म मरणावस्था मज नाही गा सर्वथा म्हणून कळी काळा हानोनी लाता स्वरूपता पावले. आता मला कशाचीच अपेक्षा नाही का, माझं जन्म चुकला, मरण चुकलं, सारं चुकलं का संतांच्या संगतीमध्ये त्यांच्या पायाच्या रजकानं मला स्पर्श होऊन प्राप्त झाल्यामुळं मी मुक्त झाले, मोकळे झाले. मला जन्म मरणाची भीती नाही, पुनरपी गमन कसलंच नाही, येणं नाही ना जाणं नाही. मी त्या ठिकाणी ईश्वर चिंतनामध्ये त्यांच्या सेवेत तिथंच लीन होणार असे ग्राहीला आनंद होऊन गेला आहे. आपुले निज सुख पाही निरोपावे सद्गुरु पाही ते मी लाधले सर्वही झाले उत्तराई श्रमा. आपलं सुख किंवा आपलं दुःख दुसऱ्याला सांगावं, दुसऱ्याला कुणाला बी सांगण्याचा अर्थ नाही बरं का. काही जे असणाऱ्या स्वार्थासाठी त्या संतांच्या वरची माया दाखवते तर आपला स्वार्थ साधते. असल्या संघ विश्वास ठेवू नका, त्यांची संगत करू नका, त्यांच्याबरोबर वागू नका. तुम्ही बघा, थोडाची भावना घ्या. मी कालच एक जणाला पैसे मागायला, असं असं पैसे द्या, जरा काम आहे, आणि लगेच तुम्हाला उद्याचं अरे 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 काय सांगू. आता थोड्या वेळात जर आला असतात तर तू 5 काय माहितलं, मी 500 दिले असते. अरे 5 दिनान 500 कशाचं देणार असतो, मनामध्ये द्यायची भावना नाही. मग तो संत झाला का,
त्या भावनेमध्ये त्याचा निश्चलपणा आहे का? नाही. पण एखादा दिवसांत असा असतो, स्वतःला त्रास भोगतो, स्वतः सहन करून घेतात, पण आपल्या सेवेमध्ये जे भक्त आलेले आहेत त्यांना त्रास पडू देत नाहीत. हे निश्चित आहे. आणि तेच खरे संत जाणायचं आणि त्यांच्या सेवेमध्ये आयुष्य घालवायचं, तरच ह्या सार्थक आहे. किती जरी आरडून वर दोन कीर्तनकांनी सांगितलं, आमच्यासारख्या श्रोत्या भक्तांनी सारेन जरी सांगितलं, इथलं सांगण्यापुरतं खरं माय हे खरंच आहे. बरोबर आहे का नाही? पण बाजूला गेलं तिनं तसं केलं बघा, ह्यानं असं झालं बघा, एकमेकाची कळ लावायला वेळच नाही. काय करायचं अशा वेळेस? ते काय भक्तिभाव झाला का? काहीच नाही. म्हणून याच्या ठिकाणी जे असणारा भाव ठेवायचा आणि भाव ठेवून त्या ठिकाणी ईश्वर प्राप्ती नाही झाली तर मला गावाच्या बाहेर हाकला लवकर.